नागरिक येतात ते त्यांना त्रास दिला जातो. म्हणजे रुग्णांना जर त्रास दिला जात असेल तर सगळे डॉक्टर जेवढा पण स्टाफ असेल त्यांनी घरी बसा. काय फरक नाही पडत. हे माझे भरपूर डॉक्टर्स आहेत आमच्याकडे. एवढी गर्दी आहे आणि तुमचं काय चाललंय? तुम्ही काय ती बंद केली खिडकी? नागरिकांची खिडकी का बंद आहे? मग स्टाफ कुठे आहे तुमचा? मला दाखवा. रजिस्टर आणा. चला रजिस्टर आणा. तुमची रजिस्टर सगळ्यांचे रजिस्टर मला हप्त्याचे आत्ता पाहिजे. आणा. 5 तुम्ही 10-15 मिनिटं थांबा फक्त. चालेल ना? तुम्ही 10-15 मिनिटं थांबा. त्याला काम करायला तुम्ही करा करा. द्या त्यांना पासमध्ये द्या. चला रजिस्टर आणा. सगळ्या डॉक्टरांचे पण आणा. चला चालू करा. मग तेव्हा तुम्हाला ऍडजस्ट नाही करताय दुसरा स्टाफ? दुसऱ्याकडे ऍडजस्ट करताय तुम्ही? तुमच्या गप्पा जर असतील ना तुम्ही घरी बसा. गप्पा मारायला आलात का तुम्ही? जी कामं चालत का चूक लावायची ही बघते मी आता. सगळं तुमचं हॉस्पिटल तुमचं काढते आता. काय करून नाश्ता केलं मी बोला. मग तुमच्याकडे आज प्लास्टर उपलब्ध आहे. काल रात्री नव्हतं? काल पण होतं म्हणजे मग कसं काय नाही केलं? किचन काय आम्हाला कामात काय केलं कोण होता? मुकेश त्याला पाठवायचं. त्याला सांगतो तुम्हाला बोलायला म्हणून. होत असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना घरी बसवूय. तर कोणी पण असू द्या. हॉस्पिटलचं तुमचं जे चाललंय ना सगळ्यांचं तुम्ही बघा तुमचे कारणं देत आहे. खूप बघितलं मी तुमचीच कारणं चालत पूर्ण हॉस्पिटलमध्ये. आणि डिमांड पण आम्ही केलेली आहे. डिमांड तुम्ही किती करताय काय करताय ते सगळं तुमचं सगळं डिमांड पूर्ण होतात ते. पण तुम्ही काम एक काय तुमच्याकडचं काम नाही. दोन्ही हॉस्पिटलचे तेच कारणं चालत तुमची सगळ्यांचे फक्त. पेशंटचे थोडं सगळ्यांचे हाल चालले तिथे. रिव्ह्यू करून आम्ही चुकल्यासारखं झालेलं इथे. फक्त तुमची कामं आम्ही ऐकायची. आम्ही तुम्हाला लगेच द्यायचा स्टाफ उपलब्ध करू. आणि जर तुम्ही काय देत नाही काय जर पेशंटला प्लास्टर नको तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये त्यांनी कसं काय केलं? तो व्यक्ती स्वीपर आहे. स्वीपरचं काम त्यांनी स्वीपरनी करायचं ना. त्या दिवशी तो वाटतं ओटीमध्ये पण पहिला होता. ओटीमध्ये पण त्याने एक वेळेस त्याने असाच काहीतरी मॅटर केला होता. ते माझ्या निदर्शनात आलं आणि त्याला ओटीमधून मी त्याला काढलं आणि इकडे टाकलं. तिकडे टाकलं. ऐका मॅडम त्याला ताकीद देऊन सुद्धा तो काय सुधारण्याच्या परिस्थितीत नाही. याबद्दल मी वारंवार एमओएच मॅडमला सुद्धा याची तक्रार देऊन प्राप्त झाली. देऊन थकलेले मॅडम. आणि असे एकच व्यक्ती नाही मॅडम 2-3 लोक आहेत त्याच्यामध्ये जे लोक वारंवार त्यांच्यावरती मेमो काढून सुद्धा काहीच त्यांच्यावरती माझ्याकडे द्यायची. आज सगळेजण काढले. डॉक्टर्स असू द्या कोणी असू द्या. खूप झालं. दोन्ही हॉस्पिटलचं खूप प्रकरण वाचतात. आणि इथे कोण असतं ते रात्रीचं बिलकुल कोण उचलत नाही का? मी तुम्हाला सगळ्या दुसऱ्या लोकांना सांगते. सामान्य सदस्य असू दे नगरसेवक असू दे किंवा नागरिक असू द्या सगळ्यांचे फोन उचलायचे. लेट नाईट पण उचलायचे. डॉक्टर्स पण उचलत नाहीयेत आणि सिस्टर पण नाही उचलत आहे. हे कंप्लेंट आहेत नागरिकांच्या. हे लक्षात घ्या म्हणून. इथे तो मी स्वतः फोन केला इथे लाईनला फोन उचलला जात नाही. तर मॅडम प्रॉब्लेम कसा नाईटला दोघी जरी असतात पेशंट जर भरपूर जर असले तर ते इथे जे सेक्युरिटी आहे त्यांना आम्ही सांगितलं ऍटलीस्ट दे कॅन कम देअर ऑलवेज इन द फोन. त्यांना सांगून आम्ही थकलोय मॅडम. इथे जर आमचं हे काम नाहीये आमचं ते काम नाहीये. मग यांची कामं नाहीत ना तुम्ही घरी बसा. तुमची कोणती कामं नाहीत. एकही काम व्यवस्थित होत नाही तर पालिकेत. आणि आमच्याकडे एकही रुग्णालय ट्रीटमेंट चांगलं होत नाहीये. एसआय सुद्धा नाहीये सो दॅट ही कॅन डू ऑल दिस सुपरविजन. फक्त नागरिक येतात ते त्यांना त्रास दिला जातो. म्हणजे रुग्णांना जर त्रास दिला जात असेल तर सगळे डॉक्टर जेवढा पण स्टाफ असेल त्यांनी घरी बसा. काय फरक नाही पडत. हे माझे भरपूर डॉक्टर्स आहेत आमच्याकडे. फक्त चाललंय काय शिकलं बरं त्याला बसायला तरी जागा का व्यवस्थित? मॅडम बाकड्याची पण आपण डिमांड केली. तुम्ही सगळं डिमांड केले तो मॅडम पण तुमच्याकडून कायच होत नाही. तुम्ही किती फॉलो करताय मला सांगावं. मॅडम डेली का प्रकरण खूप होतं त्या हॉस्पिटलचे. मला इथून पुढे जर रुक्मिणीबाई प्रकरण माझ्यापर्यंत आलं तर तुम्ही सगळी काळजी करायची. तुम्ही पण काळजी करायची. तुमच्या सगळ्यांचे ऑर्डर्स आहेत ना तुम्हाला हातात द्यायचे. इंटरेस्टचा पण खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही बोलत नाही तर पेशंटचे ना रोज तुमचं कोऑर्डिनेशन नाही आहे. मी यांच्याबद्दल कॉम्प्लेक्स खूप ऐकल्या. मी त्यांना डीलला बोलवलंच आहे. त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे ना ट्यून तुम्ही आमच्याकडे इंटरेस्ट म्हणून आलेले आहे. लक्षात
लक्षात ठेवा. तुमची जी बोलण्याची पद्धत आहे ना, माझ्यापर्यंत ना नागरिकांची फोन आहे. डायरेक्ट मला जो रुग्ण आहे तो मला प्रत्येक सांगतो की मॅडम आमच्याशी असं बोललं जातं. रुडली बोलायला मी कपून घेणार नाही. मी कोणाचं रुडली बोलायला कपून घेणार नाही. तुम्ही आमच्याकडे इंटर्नशिप करताय तर व्यवस्थित करा. रुडली मी कोणाचं कपून घेणार नाही. माझ्या पेशंटशी, माझ्या नागरिकांशी कोणी रुडली बोलायला मी कपून घेणार नाही. नियमातच तुम्हाला त्यांना ट्रीटमेंट करायची. 4 महिन्याची तुम्ही मागणी करता. तुम्हाला माहिती की इथे येणारं रुग्ण जास्त पडेल. मग तुम्ही रुग्णांसाठी बघायला पाहिजे की तुम्ही तुमच्या स्टॉकनुसार मागताय. तुम्ही ऑलरेडी मागताना जास्त मागायचं. कारण की तुमच्या कंपनीचे खूप आहेत हे लक्षात घ्या. तुमची क्वालिटी तुम्ही देत नाहीये. मागे ते फॅक्चर त्याच्यात त्यांनी व्यवस्थित दिलं नव्हतं. त्याच्यामुळे तो टेंडर थांबलं. तुम्ही क्वालिटी व्यवस्थित घेत जा. की तुम्हाला आत्ता पण सांगते तुमच्या फार्मसीचा पण खूप इश्यू आहे.